नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्या तुळजा सगळेजण शेतात बसलेले असतात, पण शत्रू कुठेच दिसत नाही. म्हणून सूर्या शोधण्यासाठी जातो. तेव्हा तिथे काम करणारा माणूस म्हणतो की शत्रुघ्न रावांना मी इकडे जाताना पाहिले. सूर्या त्याच्या मागे मागे जातो, तर सूर्याला तो कुठेच दिसत नाही. शेवटी बंद खोलीच्या बाहेर शत्रूच्या चपल्या दिसतात. तेव्हा तिथे जी काम करणारी बाई असते तिला शत्रू म्हणत असतो की आज खूप दिवसांनी चान्स भेटला आहे. त्यावरती म्हणत असते की अहो मालक, पण इथे कोणी बघितलं, तुमच्या दाजीने बघितलं तर ते केवढ्याला पडेल. हे बघून शत्रू म्हणतो की नाही, कोण येत, ते येडं येत नाहीत. असं म्हटल्यानंतर ती हळूच बघते बाहेर, बिचकेतून तिला सूर्या येताना दिसतो. ती शत्रूला म्हणते की अहो ते बघा, ते येताना दिसतात, ते तुमचे दाजी. शत्रू म्हणतो की दाजी? कोण दाजी? हे ऐकल्यावर ती म्हणते ते बघा, ते सूर्यदाजी येतात. ते बघितल्यानंतर लगेच शत्रू कुठे लपायचं म्हणून बावचाल्यासारखा करायला लागतो आणि तो एका खोलीच्या बाहेर जाऊन लपतो. तो म्हणतो की तू बाहेर जा आणि सगळं मिटव. सूर्या दरवाजा वाजवायला लागतो. ती बाई दरवाजा उघडते आणि म्हणते की हां काय झालं? सूर्या म्हणतो की अहो शत्रुघ्नराव इथे होते ना. त्यावरती म्हणते की नाही, ही खोली साफ करायचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. खोली मी साफ करत आहे, तुम्हाला काही हवं आहे का? तेवढ्या धनु हाक मारते. म्हणून सूर्या तिथून निघून जातो. तिकडे फॅमिली फोटो काढायचा चाललेला असतो. लगेच शत्रू मागून येतो आणि म्हणतो की अहो आमच्याशिवाय कसा फॅमिली फोटो निघणार? म्हणून ते सगळे फॅमिली फोटो काढतात. नंतर रात्र झाल्यानंतर सगळेजण शेकोटी पोट पेटवून आपला खाण्याचा आणि गाण्याचा कार्यक्रम करत असतात. सगळेजण खूप कंटाळतात. रात्री घरी गेल्यानंतर धनु वाटेतच झोपते. तर तुळजा तिथे बांधलेल्या झोक्यात झोपून जाते. इकडे तेजू थंडीनं कुडकुडत असते. शत्रू म्हणतो की काय त्या शेकोटीनं माझी काही गरमी गेली नाही, आपण मस्तपैकी आईस्क्रीम खाऊ आणि घरी जाऊ. तेजूला त्याचा इशारा कळताच ती अजूनच घाबरते आणि तिथून पळता पाय काढण्याचा प्रयत्न करत असते. पण कशाबस ती शत्रूच्या तावडीतून वाचते. सूर्या तिथे तुळजाला झोपेत बघून म्हणतो की किती छान दिसते ही, झोपेतसुद्धा किती गोड दिसते, पण हिला असं गारठ्यात कसं झोपू द्यायचं. म्हणून तो उचलतो आणि तिला आतमधल्या बेडरूममध्ये नेऊन बेडवर झोपवतो. तो उठून जाताना तुळजा त्याच्या हाताला घट्ट पकडते आणि सोडतच नाही. म्हणून सूर्या तिची झोप मोड व्हायला नको तिथेच आडवा पडतो. तो तिथे पडल्यानंतर तुळजाला जाग येते. ते सूर्याकडे बघते. ती त्याच्या प्रेमात पडते. म्हणून ती तिच्या अजून जवळ जाणार असते. तेवढ्यात घराची बेल वाजते. घराची बेल वाजलेली ऐकल्याच लगेच तुळजा उठून दरवाजा खोलायला जाते. तेव्हा ती गेल्यानंतर तिथून एक बाई आतमध्ये येते. तुळजा विचारत असते अहो तुम्ही कोण हवं आहे, तुम्हाला काय हवं आहे? ती बाई काहीच बोलत नाही. आल्याला आपलं घर, मी या घराची मालकीन, माझ्या वस्तू कुठे काय ठेवलेल्या होत्या, माझी धनु, हे सगळं बोलत असते. तेव्हा तुळजाला डाऊट येतो की ही दुसरी तिसरी कोणी नसून सूर्याची आईच असणार आहे. आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.